हॅलो, हाय, नमस्कार. तर चला आज आपण ना उपवासाचा अजून एक पदार्थ बघूया. आषाढी एकादशी आली आहे जवळ. तर ह्याच्या आधी आपण बघितली होती उपवासाची इडली. आज आपण बघणार आहोत उपवासाचे दहीवडे, ते पण बटाटा न वापरता. पुष्कळ लोकांना होतं असं बटाट्याने त्रास होतो, तर ते बटाटे खायला इग्नोर करतात. तर म्हणूनच आपण आज बिना बटाट्याचा वडा बनवणार आहोत, दहीवडा. त्याच्यासाठी मी इथे अर्धा कप भगर घेतली आहे, ज्याला वरळी पण म्हणतात. त्याला भिजवून घेतलं होतं 1-3-4 तास. त्याच्यानंतर 1/4 कप साबुदाणा घेतला आहे, त्यालाही मी भिजवलं होतं. 2 मोठे चमचे आपल्याला दही घ्यायचं आहे, पण दही आपल्याला घट्टसर घ्यायचं आहे, म्हणजे पातळ असं लिक्विड फॉर्ममध्ये नाही घ्यायचं, एकदम घट्टसर दही घ्यायचं आहे. थोडंसं मी याच्यामध्ये ना आलं किसून घालते आहे आणि अर्धी मिरची घातली आहे. तुम्हाला जर दाताखाली आलेलं आवडत असेल तर तुम्ही आल्याचे थोडेसे तुकडे आणि मिरचीचे तुकडे असे तुम्ही वरूनसुद्धा घालू शकता, छान लागतं ते पण. पण मी हे सगळं डायरेक्ट बारीक करते. चवीनुसार मीठ घालणार आहे आणि थोडीशी चिमूटभर साखर घालते. आपण ह्याच्यामध्ये सोडा वगैरे काही वापरणार नाही आहोत, त्यामुळे दही आणि थोडं साखर टाकलं की हे छान फर्मेंट होतं, त्यामुळे आपण हे घालूया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. पाणी न टाकता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण हे सगळं भिजवून घेतलेलं होतं, त्यामुळे हा हलका ओलावा ह्याच्यामध्ये आहे, त्यामुळे पाण्याची गरज पडणार पण नाही. छान असं बारीकसर आपण याला वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटून झाल्यानंतर ना ह्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी याची बघू शकता किती घट्ट आहे. ह्याला अजिबात पातळ करायचं नाही, नाही तर ते होणार नाही व्यवस्थित तळताना आणि खूप तेलकट होतील आहे. आता ना आपण ह्याला जरा फेटून घेऊया. जसे आपण उडदाच्या डाळीचे वडे बनवतो ना, दही वडे, तर त्याला जसं आपण फेटून घेतो ना, तसंच आपल्याला यालाही फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा वडे बनवू ना ते छान असे हलके होतील आहेत आणि छान तळता पण येतील, तेलकट पण होणार नाही आणि छान क्रिस्पी पण लागतील. तर हे बघा, मी ह्याला एक 3 ते 4 मिनटं छान असं फेटून घेतलं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं. हात बदलायचा नाही. डायरेक्शन जी तुम्ही एकदा ठेवली आहे त्याच डायरेक्शनमध्ये ह्याला छानपैकी फेटून घ्यायचं. ह्याच्यामध्ये आपल्याला एअर भरून घ्यायची आहे आणि हे छान असं फ्लफी झालं पाहिजे. तुम्हाला कळेलच की पहिले हे कसं होतं आणि आता बघा हे छान असं कसं सॉफ्ट झालेलं आहे एकदम. तर आता ना आपण ह्याचे वडे तळायला घेऊया. चला, तर इथे आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण ह्याच्यात ना वडे टाकायला सुरू करूया. तेल खूप असं एकदम कडकडीत गरम करू नका, नाही तर ते वडे बाहेरून होतील आणि आतून ते कच्चे राहतील. तर थोडं नॉर्मल तेलामध्ये याला तळून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे एकसोबत ना खूप सारे घालू नका, जेवढे मावतील तेवढे घाला. आता बघा हे किती छान फुलून आले आहेत वरती. आता बघा याच्यामध्ये मी अजिबात सोडा घातलेला नाही आहे, तरीसुद्धा हे छान फुगले आहेत आणि आतूनसुद्धा छान झाले आहे, बाहेरून एकदम क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत. तर अशा पद्धतीने बघा हे आपले वडे बनवून तयार झाले आहेत. आता आपण हे वडे आहे ना काढून घेऊया आणि हे ना अजिबात तेलकट होत नाही. जर तुम्ही त्यात सोडा घातला ना तर ते खूप जास्त तेल पितं आणि खूप ऑइली होतात. आता हे ना अजिबात ऑइली झालेलं नाही आहे. आता एक भांडं घ्यायचं आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं दही आणि ह्याला ना आपल्याला एकदम दहीवड्यांसारखं खूप वेळ पाण्यात ठेवायचं नाही आहे, नाही तर हे सगळे तुटतील आहेत. थोडंसं दही घेतलं आहे मी, याच्यात थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. जसं आपण दहीवडे कसं गरम पाण्यामध्ये सोक करतो तसं आपल्याला हे करून घ्यायचं आहे. पण ह्याला ना आपल्याला गरम पाणी वापरायचं नाही आहे. थोडंसं मी याच्यामध्ये दही आणि पाणी आणि चिमूटभर मीठ घातलं आहे. ह्याला आपण मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला वडे डिप करायचे आहेत आणि लगेच बाहेर काढायचे, नाही तर ते सगळे तुटतील. माझे 1-2 वडे असेच तुटले होते. तर हे बघा आपले वडे एकदम मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत बाहेरून. आता ना याला आपण ह्या पाण्यात टाकूया. 1-2 सेकंड फक्त हे सगळे टाकून घेऊया आणि आपण हे लगेच बाहेर काढणार आहोत. जास्त वेळ ह्याला तिथे सोक करायचं नाही आहे, नाही तर ते सगळे असे एकदम तुटायला लागतील आणि सगळे वेगळे होऊन जातील, गचका होईल त्याचा सगळ्यांचा. सो आपण तसं काही करणार नाही आहोत. आता आपण ह्यांना काढून घेऊया आणि हलकं हलकं पिळून घेऊया. तुम्ही बघू शकता हे किती नाजूक आहेत. एक माझा थोडासा तुटला होता हे करताना. आता ना याच्यावर मस्त असं थंडगार घट्टसर दही घालायचं आहे. आता या दह्यामध्ये ना मी थोडीशी जिरेपूड घातली आहे, मीठ घातलं आहे आणि साखर घातलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही घातलं नाही आहे. छान फेटून घेतलं आहे आणि थंड करून घेतलं आहे. असं हे छान आपल्या वड्यांवर घालून घ्यायचं. जर तुमच्याकडे चटणी असेल चिंचेची, गुळाची, गोडवाली, ती तुम्ही याच्यात घालू शकता. जर तुमच्याकडे कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही हिरवी चटणी जी असते कोथिंबीर, मिरची घालून, आलं घालून, तुम्ही ती पण याच्यात घालू शकता. आमच्याकडे कोथिंबीर आम्ही खात नाही, त्यामुळे मी ती हिरवी चटणी बनवली नाही. थोडंसं याच्यावर जिरेपूड घातलं आहे, लाल तिखट घालणार आहोत आणि मस्त असे हे आपले थंडगार असे दहीवडे बनवून तयार आहे उपवासाचे, ते पण बटाट्याशिवाय. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा या आषाढी एकादशीला. आता पुढे श्रावण सोमवार पण येणार आहेत, तेव्हासुद्धा उपवास असतात.
तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हे बघा किती छान असे सॉफ्ट असे आपले हे दहीवडे तयार होऊन झालेले आहेत. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.